नमस्कार. आज 20 मार्च. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. 20 मार्च 1858 रोजी राणी अवंतीबाई लोधी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अवंतीबाई या देशातल्या पहिल्या शहीद झालेल्या वीरांगना होत्या. त्या मध्य प्रदेशातल्या रामगड इथल्या जमीनदार कुटुंबातून होत्या. पराक्रमी, धैर्यशील आणि प्रसंगावधानी असलेल्या अवंतीबाई यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी ऐतिहासिक असा निर्णायक लढा दिला. त्यांचा विवाह रामगडचे राजे लक्ष्मणसिंह लोधी यांचे पुत्र विक्रमादित्य यांच्याशी झाला होता. राजा लक्ष्मणसिंह लोधी यांच्या मृत्यूनंतर विक्रमादित्यांनी या राज्याची सूत्र हातात घेतली, पण त्यांचं मन राज्यकारभारापेक्षा धार्मिक कार्यांवरच जास्त केंद्रित होतं. त्यामुळे राणी अवंतीबाई याच राज्याच्या कामकाजाबाबतचे बहुतांश निर्णय घेत असत. काही दिवसांनी विक्रमादित्यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी अवंतीबाईंच्या खांद्यावर आली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांची संस्थानं ताब्यात घेण्याच्या धोरणानुसार रामगड संस्थानही ताब्यात घ्यायचं ठरवलं. मात्र अवंतीबाईंनी त्याला कडाडून विरोध केला आणि इंग्रजांच्या कुटील धोरणाविरुद्ध आजूबाजूच्या राजांना एकत्र करून युद्धाचा इशारा दिला. मोठ्या शौर्याने इंग्रजांचा सामना करत असताना राणी अवंतीबाई यांच्या लक्षात आलं की आपला मृत्यू जवळ आला आहे. त्यानंतर त्यांनी राणी दुर्गावती यांचं स्मरण करत मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्याच तलवारीनं बलिदान दिलं. मध्य प्रदेशातल्या जबलपूर जिल्ह्यात बांधलेल्या बर्गी धरणाला राणी अवंतीबाई लोधी यांचं नाव देण्यात आलं आहे. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या चौदार तळ या सार्वजनिक तलावातून हजारो तथाकथित दलित बांधवांनी पाणी प्यायलं. सर्वप्रथम आंबेडकरांनी उंजळीवर पाणी प्यायलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ हजारो अनुयायांनी या तलावाचं पाणी प्यायलं. दलितांना सार्वजनिक चौदार तळ्याचं पाणी पिण्याचा आणि वापरण्याचा अधिकार मिळावा हा या सत्याग्रहाच्या मागचा उद्देश होता. पिण्याच्या पाण्याचा हक्क तसंच माणूस असण्याचा अधिकार व्यक्त करण्यासाठी हा महाडचा सत्याग्रह करण्यात आला. महाडचा सत्याग्रह हा आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातली महत्त्वाची घटना मानली जाते. 20 मार्च 2020 रोजी 2012च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या 4ही आरोपींना फाशी देण्यात आली. दिल्लीच्या तिहार तुरुंगात पहाटे 5:30 वाजता या चौघांना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर तुरुंग संचालकांनी या 4ही आरोपींची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केलं. या 4ही आरोपींना वाचवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढाई लढली गेली हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. 19 मार्चच्या मध्यरात्रीनंतरच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम याचिका फेटाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना फाशी देण्यात आली होती. 2012 दिल्लीच्या चालत्या बसमध्ये 23 वर्षीय पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या 6 आरोपींपैकी एक अल्पवयीन होता. त्याला बाल न्याय कायद्याअंतर्गत 3 वर्ष बालगृहात राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आणखीन एका आरोपीनं तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. मात्र उर्वरित चौघांच्या फाशीनंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाल्याची भावना तिच्या पालकांकडून व्यक्त करण्यात आली. 20 मार्च 2003 रोजी अमेरिकेने इराकवर हल्ला केला. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या हल्ल्याचा उद्देश होता इराकचा हुकुमशाह सद्दाम हुसेनला सत्तेवरून हटवणं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 17 मार्च 2003 रोजी इराकवर लष्करी हल्ला करण्याची घोषणा केली होती आणि सद्दाम हुसेनला 48 तासात इराक सोडण्याचा अल्टिमेटमही दिला होता. 20 मार्च रोजी सद्दाम हुसेन याने इराक सोडण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेने हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतच बगदाद अमेरिकेच्या ताब्यात आलं. अवघ्या 21 दिवसात अमेरिकेने इराकमधली सर्व मोठी शहरं ताब्यात घेतली आणि त्यानंतर 13 डिसेंबर 2003 रोजी अमेरिकेने सद्दाम हुसेनला ताब्यात घेतलं. मात्र या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. जॉर्ज बुश यांनी इराककडे जैविक शस्त्र असल्याच्या संशयावरून हे युद्ध सुरू केलं होतं. मात्र तपासाअंती हा संशय निराधार ठरला आणि त्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. आज 20 मार्च रोजी जगभरात नॅशनल स्पॅरो डे साजरा केला जातोय. चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. याशिवाय शहरी वातावरणात राहणाऱ्या सर्वसामान्य पक्ष्यांबाबत जनजागृती करण्यासाठीही या दिवशी आवाहन केले जाते. नेचर फॉरेवर सोसायटी ऑफ इंडिया आणि फ्रान्सच्या इकोसीज ॲक्शन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा दिवस साजरा होतो. 2010 पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. या वर्षीची या दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात. ही थीम चिमणी हा पक्षी आणि मानव यांच्यातला संबंध वाढवण्यासाठी निवडण्यात आली आहे. बाळ सीताराम मर्ढेकर अर्थात बा सी मर्ढेकर यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटलं जातं. कवी, कादंबरीकार, नवनाट्य लेखक,
सौंदर्यशास्त्राचे चिकित्सक समीक्षक म्हणूनही त्यांचं कर्तृत्व विशेष लक्षणीय आहे. शालेय जीवनातच त्यांच्यावर भाषेचे आणि वाङ्मयाचे संस्कार झाले. मर्ढेकरांच्या कवितेला नवकविता असं म्हटलं जात असलं तरी अभंग आणि ओवी या प्राचीन मराठी रचना प्रकारांचे मर्ढेकरांनी पुनर्जीवन केलं. कवितेप्रमाणे कादंबरीच्या क्षेत्रातही मर्ढेकरांनी नवे प्रयोग केले. मराठीत नवटीकेचा प्रारंभ त्यांनी केला. मर्ढेकर यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्त्वाचे समजले जातात. अशा या युगप्रवर्तक कवीचं 20 मार्च 1956 रोजी निधन झालं. लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत वसंत कानेटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर या गावी 20 मार्च 1920 रोजी झाला होता. वसंत कानेटकरांना साहित्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून अर्थात रवी किरण मंडळातले कवी गिरीश म्हणजे शंके कानेटकर यांच्याकडून मिळाला. वसंत कानेटकर कथा कादंबऱ्यांकडून नाटकाकडे वळले. प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, मत्स्यगंधा, अश्रूंची चाली फुले, लेकुरे उदंड झाली, मला काही सांगायचे आणि हिमालयाची सावली ही त्यांची विशेष उल्लेखनीय नाटकं होत. रायगडाला जेव्हा जाग येते आणि मत्स्यगंधा ही त्यांची नाटकं विशेष क्रांतिकारी मानली गेली. वसंतरावांचं वक्तृत्व वक्ता दशसहस्रेषु या थाटाचं होतं. एखाद्या समारंभात वसंतराव बोलणार म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच असे. कानेटकरांना त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांची नाटकं प्रेक्षकांचं मन जिंकून त्यांना आपल्याबरोबर घेऊन जात असत. वसंत कानेटकरांचा मृत्यू 31 जानेवारी 2001 रोजी वयाच्या 79व्या वर्षी नाशिक इथे झाला. तर हे होते आजचे अर्थात 20 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमची ही दिनविशेष मालिका कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.